नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमधला हा आपला 25वा पार्ट आहे. तर या पार्टमधला बघा, पहिला क्वेश्चन काय आहे, कोणत्या राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे? तर असं कोणतं राज्य आहे जिथे मुलींना उच्च शिक्षण हे फ्रीमध्ये किंवा फ्री ऑफ कॉस्टमध्ये द्यायचं ठरवलं आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे आपलाच महाराष्ट्र. पहिलं ऑप्शन आपलं बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, देशातील पहिले ऑलिम्पिक भवन कोठे साकारण्यात येणार आहे? तर असे ऑलिम्पिक भवन कोठे साकारण्यात येणार आहे? तर ते पुणे शहरामध्ये अशा प्रकारचं देशातील पहिलं असं ऑलिम्पिक भवन साकारण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, शोक, झास्कर आणि गिलगिट या नद्या डॅश डॅश या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. तर ह्या शोक, झास्कर आणि गिलगिट ह्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत, म्हणजे डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. बघा, जेव्हा आपली भारतातून सिंधू नदी वाहते तेव्हा तिला ह्या नद्या जम्मू आणि काश्मीर किंवा लडाख या प्रदेशातून तिला भेटतात. म्हणजे जेव्हा ही सिंधू नदी अशा प्रकारे वाहते, ही पहा नकाशामध्ये तुम्हाला दाखवत आहे मी, इथून उगम पावणारी सिंधू नदी जेव्हा अशी वाहते तेव्हा तिला शोक आणि झास्कर नद्या इकडे येऊन उजव्या साईडने येऊन मिळतात. गंगा नदी जी आहे, तर गंगा नदीचा उगम गंगोत्री येथे होतो आणि जेव्हा तिचा उगम होतो तेव्हा तिला भगीरथी असं म्हटलं जातं. नंतर 175 किलोमीटर प्रवास करून ती अलकनंदा ही नदी मिळते आणि त्यानंतरचा जो त्यांचा प्रवाह आहे तिला गंगा या नावाने ओळखलं जातं. आता गंगा नदीची सर्वात मोठी आणि मेन उपनदी कोणती आहे? तर ती आहे यमुना नदी, जी की तिच्या उजव्या साईडनी भेटते तिला. तर कोसी नदी ही बिहारमध्ये आहे आणि ती पण गंगा नदीचीच उपनदी आहे. तर ही गंगेला डाव्या साईडनी मिळते. तसंच महानदी ही देखील ही कुठून वाहते? तर ही बिहार आणि वेस्ट बेंगॉलमधून वाहते. ही पण गंगेचीच उपनदी आहे आणि ही नदी तिला ही गंगा नदीला डाव्या साईडनीच मिळते. आता बघा पुढचा क्वेश्चन काय आहे, डॅश डॅश हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे? तर तंबाखू उत्पादनात अग्रेसर असणारं राज्य आहे आंध्र प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू असं म्हणतात? तर बिहारचे दुःखाश्रू कोणती नदी आहे? तर ती आहे कोसी नदी. कारण हिला वारंवार पूर येतात, त्यामुळे बिहारचे खूप जास्त नुकसान होतं, त्यामुळे तिला दुःखाश्रू असं म्हटलं गेलेलं आहे. आता दामोदर नदी जी आहे, तर दामोदर नदी कुठे वाहते? ही झारखंड व पश्चिम बंगालमधून वाहते आणि ती हुगळी नदीची उपनदी आहे. हुगळी नदीची उपनदी आहे. तसंच गंडक नदी जी आहे ही नेपाळमधून वाहत येते, नंतर ती भारतात प्रवेश करते आणि गंगेची ही देखील उपनदीच आहे, डाव्या साईडनी भेटते तिला. नंतर घागरा नदी जी आहे, तर ही देखील चीनमधून उगम पावून चीन, नंतर नेपाळ आणि नंतर भारतात अशा प्रकारे प्रवास करते आणि येऊन गंगेला मिळते. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मुद्रेत जास्त आहे? तर लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण जांभी मृदा जी आहे तिच्यामध्ये सर्वात जास्त आहे. तर ही जांभी मृदा कुठे आढळते? तर महाराष्ट्रात जर पाहायला गेलं तर ही कोकण पट्टी जी आहे, कोकणाचा जो भाग आहे तिकडे ही जांभी मृदा आपल्याला पाहायला मिळते. तर काळी कसदार मृदा जी असते तर ही पठारावर म्हणजेच दख्खनच्या पठारावर काळी मृदा पाहायला मिळते. आणि गाळाची मृदा कुठे असते? तर ज्या मोठ्या मोठ्या नद्या आहेत त्यांच्या किनारपट्टीचा एरिया जो आहे तिथे गाळाची मृदा असते. तर पिवळसर मृदा ही किंवा तिला सोनेरी मृदा पण म्हणतात. पिवळसर मृदा जी आहे ती महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भाकडे पिवळसर मृदा आढळून येते. आता पुढचा क्वेश्चन पहा, सौरशक्तीचे विद्युत शक्तीत रूपांतर सौर डॅश डॅशमुळे होते? तर सौरशक्तीचे विद्युत शक्तीत रूपांतर करायचं असेल तर त्याला सौर कुकरचा वापर केला जातो, म्हणून 1 नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट आहे. आता 8 नंबरचा क्वेश्चन काय आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणत्या क्रांतिकारकाची संघटना स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अभिनव भारत ही संघटना स्थापन केलेली आहे. तर गदर ही संघटना कोणाची आहे? तर ही आहे लाला हरदयाळ यांनी स्थापन केलेली आहे. तसंच भारत सेवक समाज जो आहे तर ह्याची स्थापना कोणी केली? तर ह्याची स्थापना केलेली गोपाळ कृष्ण गोखले यांनी. गोपाळ कृष्ण गोखले. आणि भारत सेवक समाजाची स्थापना 1905 साली केलेली आहे.
गोपाळकृष्ण गोखले यांनी. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, न्यूट्रॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविक म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे, यांनी लावलेला आहे. अशा प्रकारचे शोध पण खूप महत्त्वाचे आहेत, ते पण एक्झामला बऱ्याचदा येऊन जातात. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे? म्हणजे गौतम बुद्धांनी जेव्हा पहिल्यांदा उपदेश केला होता तो कुठून केला होता? तर तो सारनाथ येथून केला होता. अशा पण प्रकारचा प्रश्न येऊ शकतो की जेव्हा गौतम बुद्धांनी उपदेश केला होता तो पहिल्यांदा कुठून, कोणत्या ठिकाणावरून केला होता? तर तो आहे सारनाथ येथे. तर हे सारनाथ कोठे आहे मग? तर सारनाथ आहे वाराणसी येथे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, लखीना पॅटर्न खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर लखीना पॅटर्न हा प्रशासन सुधारणा म्हणजेच क ऑप्शन बरोबर आहे, ह्याच्याशी रिलेटेड आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, कवकामधील पोषण डॅश डॅश पद्धतीचं असते किंवा आहे? तर कवकामधील जे पोषण असतं ते मृतोपजीवी असतं. तर मृतोपजीवी म्हणजे काय? तर मृत किंवा मेलेले प्राणी जे असतात ना, त्यांच्या मेलेले प्राणी किंवा वनस्पती जे असतात त्यांच्यावर जगणारे, उदाहरणार्थ विघटक हे मृत प्राण्यावर जगतात की त्यामुळे त्यांना मृतोपजीवी असं म्हटलं जातं. तर स्वयंपोषी म्हणजे काय? तर स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे, तर त्याला स्वयंपोषी असं म्हणतात. आणि परजीवी काय? तर दुसऱ्या जीवावर जगणारा. तर परजीवी म्हणजे फॉर एक्झाम्पल अमरवेल हा परजीवी आहे किंवा दुसऱ्या झाडावर तो जगतो. नंतर आहे सहजीवी म्हणजे सोबत राहून म्हणजे एकमेकांना सहकार्य करत जगणे, तर त्याला सहजीवी म्हणतात. आता उदाहरणार्थ आहे दगडफूल हे सहजीवीचं बेस्ट ऑप्शन आहे, बेस्ट उदाहरण आहे. पुढचा क्वेश्चन बघा, ध्वनीचा वेग कोणत्या घटकात सर्वात जास्त असतो? तर ध्वनीचा वेग सर्वात जास्त स्थायूमध्ये असतो. नंतर विचार केला 2 नंबरला तर नंतर द्रवमध्ये आणि 3 नंबरला वायूमध्ये असतो. सगळ्यात जास्त स्थायू, नंतर द्रव आणि 3 नंबरमध्ये वायू असतो. आता निर्वात पोकळीमध्ये ध्वनीचा वेग असतो का? तर नाही, इथे निर्वात पोकळीमध्ये ध्वनीचा प्रसार होत नाही. पुढचा क्वेश्चन पहा, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीची नेमणूक कोण करतो? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे राष्ट्रपती. ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले आहे? तर असे कोणी म्हटलेलं आहे? महात्मा गांधी यांनी म्हटलेलं आहे. पुढचा क्वेश्चन पहा, डॅश डॅश हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो. तर पदसिद्ध सचिव कोण असतो पंचायत समितीचा? तर तो असतो BDO म्हणजेच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजेच गट विकास अधिकारी. तर डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, INS शिवाजी हे नौदल प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोठे आहे? तर INS शिवाजी हे नौदल प्रशिक्षण केंद्र लोणावळा येथे आहे, म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन बघा, मधुमेह हा रोग कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? तर मधुमेह त्याला शुगर पण म्हणतात. तर शुगर हा आजार कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ड ऑप्शन इन्सुलिन. आता ग्लुकोजचा उपयोग काय असतो? तर ग्लुकोजचं संज्ञा पण लक्षात ठेवा, C6H12O6 ही अशा प्रकारे ग्लुकोजची संज्ञा आहे C6H12O6 असं. तर ग्लुकोजचा उपयोग, ग्लुकोज हे शरीराचे जे पेशी असतात त्यांना ऊर्जा पुरवत असते आणि ऊर्जेचा प्रमुख स्रोत म्हणजे ग्लुकोज असतं. तसंच सोडियमची संज्ञा काय? Na ही सोडियमची संज्ञा आहे. आणि सोडियम हा धातुरूप मूलद्रव्य आहे बघा ते. आणि हे मूलद्रव्य असं आहे इतकं सॉफ्ट आणि मृदू असतं जे की आपण सुरीने किंवा चाकूने पण त्याला कापू शकतो, एवढं ते सॉफ्ट असतं. तर पुढचा क्वेश्चन पहा, राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन कधी साजरा केला जातो? तर याचं करेक्ट आन्सर आहे 14 डिसेंबर म्हणजे क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन साजरा केला जातो. आता 20 नंबरचा क्वेश्चन पहा, बी या टोपण नावाने कोण प्रसिद्ध आहे? तर बी या टोपण नावाने कोण प्रसिद्ध आहे?
तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे नारायण मुरलीधर गुप्ते, म्हणजे ब ऑप्शन करेक्ट आहे. तर नारायण मुरलीधर गुप्ते यांनाच बी या टोपण नावाने ओळखलं जातं. तर मग आता शंकर काशीनाथ गर्ग यांचं टोपण नाव काय आहे, किंवा कृष्णाजी केशव दामले, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे पण आपल्याला टोपण नाव माहिती असले पाहिजेत. तर मग आता शंकर काशीनाथ गर्ग यांचं टोपण नाव आहे दिवाकर. दिवाकर. शंकर काशीनाथ गर्ग यांचं टोपण नाव दिवाकर आहे. तर कृष्णाजी केशव दामले यांचं काय आहे मग, तर यांचं आहे केशवसूत. केशवसूत हे त्यांचं टोपण नाव आहे. कृष्णाजीचं के आणि केशवसूतचं के, यामुळे ते लक्षात ठेवायला सोपं जाईल. नंतर त्र्यंबक बापूजी ठोंबरे, तर यांचं नाव काय, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव आहे बालकवी. बालकवी. काहीतरी ट्रिक्स करून किंवा अशा प्रकारे ही टोपण नावं पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे, जेणेकरून टोपण नावावर एक तरी क्वेश्चन असतोच. पुढचा क्वेश्चन पहा, चहामध्ये कोणता घटक आढळतो. तर चहामध्ये, चहा पिल्यावर आपल्याला एकदम असं तरतरी आल्यासारखं होतं की नाही, किंवा असं आळस गेलेला, थकवा गेल्यासारखं जाणवतं. तर ते का बरं जाणवतं, तर त्याच्यामध्ये टॅनिन हे उत्तेजक घटक असतो, म्हणून आपल्याला चहा पिल्यानंतर असं हायसं वाटतं बघा. तसंच आता हे निकोटीन देखील उत्तेजकच असतं, परंतु ते कशात असतं, तर ते तंबाखूमध्ये असतं, कारण ते एक उत्तेजक ड्रग्ज आहे, म्हणून ते नशेली पदार्थामध्ये त्याचा समावेश केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अप्रत्यक्ष करांचे ओझे प्रत्यक्षात डॅश डॅशवर पडते. आता अप्रत्यक्ष कर आणि प्रत्यक्ष कर असे दोन कराचे प्रकार आहेत. तर प्रत्यक्ष कर जो असतो तो डायरेक्ट त्याचा इम्पॅक्ट कोणावर होतो, तर जो कर भरतो त्याच्यावर त्याचा इम्पॅक्ट होतो. आणि अप्रत्यक्ष कर कसा आहे, तर ते कराचा भार दुसऱ्यावर टाकला जातो. आता समजा एखादा विक्रेता आहे, आता हा विक्रेता आहे म्हणजे काहीतरी विक्री करणार आहे, किंवा त्याचं एखादं शॉप आहे आणि त्याच्यावर टॅक्स बसला, तर तो प्रत्यक्ष कर असेल तर त्याला स्वतःला भरावा लागेल. परंतु तो जर अप्रत्यक्ष कर असेल तर तो विक्रेता काय करेल, जो उपभोक्ता आहे किंवा त्याच्याकडून जो खरेदी करणारा ग्राहक आहे त्याच्यावर तो अप्रत्यक्ष कराचं ओझं टाकून देतो, अशा प्रकारे. तर आता विक्रेता म्हणजे जो सेल करतो तो, उपभोक्ता म्हणजे ग्राहक ज्याचा उपयोग घेतात तो, आणि उत्पादक म्हणजे काय, जो वस्तू निर्माण करतो तो. अशा प्रकारे हे तीन संज्ञा इकॉनॉमिक्समधल्या आहेत, महत्त्वपूर्ण आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे. तर अशा प्रकारचं मासिक जे आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे दक्षता. हे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखलं जातं, दक्षता. तर दामिनी हे महिला पोलीस पथकाचं नाव आहे, दामिनी. पुढचा क्वेश्चन पहा, पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते. तर पोलीस खाते हे गृह मंत्रालयाअंतर्गत येते. तसंच पुढचा क्वेश्चन आहे, 2024मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहेत. तर ह्या 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस म्हणजेच फ्रान्समध्ये होणार आहेत. तर बघा, ह्या ऑलिम्पिक स्पर्धा ज्या आहेत यांचं एक ब्रीदवाक्य आहे, ते पण तुम्ही लक्षात ठेवा. तर त्याचं ब्रीदवाक्य काय आहे, मेड फॉर शेअरिंग. मेड फॉर शेअरिंग हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे 2024च्या ऑलिम्पिकचं ब्रीदवाक्य काय, अशा प्रकारे पण क्वेश्चन येऊ शकतो, त्यामुळे आपल्याला हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथे 25 क्वेश्चन पाहिलेले आहेत, त्याचं इन डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन देखील पाहिलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंडला पण हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. तसंच बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला भेटून जाईल. थँक्यू व्हेरी मच.